एक नाही, दोन नाही, आता 3 तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे. सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे. त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत, हे या सरकारने सिद्ध केलं आहे. अनेक शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत. तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांकडे? हे बघा, पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत. कारण की शेवटी आपण आगळिकपणा केलेला नाही आहे. 26 लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली. त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू. आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही. आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अटक केले होते, पण त्यांनी आपल्या लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला. मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानने या गोष्टी करू नये. कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असाच आगळिकपणा केला तर काय होतं हे कालच्या 10-12 तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे. जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा आता पुन्हा व्यक्त केली जाते. बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही आहे. त्यामुळे एक नाही, दोन नाही, आता 3 तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे. POK ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होते. ह्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे. पण शेवटी तो पंतप्रधान आणि या गृहमंत्र्यांचा विषय आहे, त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही विचार करतच असतील. संधी वाटते तुम्हाला POK घेण्याची? बिलकुल संधी आहे. लाहोर इस्लामाबादपर्यंत आपण ड्रोन हल्ले केलेले आहेत. आपण म्हणजे थेट पाकिस्तानाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यांचं 250 किलोमीटरची फक्त लांबी आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो. महिलांच्या सिंदुरावर हात टाकलेल्यांवर उत्तर दिलेलं आहे महिला भगिनींनी सिंदूर ऑपरेशन राबवून. सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे. त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत, हे या सरकारने सिद्ध केलं आहे. अनेक शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केलेले आहेत. तुम्ही कसं बघता या सगळ्या हल्ल्यांकडे? हे बघा, पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत. कारण की शेवटी आपण आगळिकपणा केलेला नाही आहे. 26 लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली. त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू. आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही. आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अटक केले होते, पण त्यांनी आपल्या लोकांवरसुद्धा जे नागरिक आहेत त्यांच्यावरसुद्धा अटॅक केला. मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानने या गोष्टी करू नये. कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असाच आगळिकपणा केला तर काय होतं हे कालच्या 10-12 तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे. जसं बांगलादेशचा वेगळा केलेला होता तशी एक अपेक्षा आता पुन्हा व्यक्त केली जाते. बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही आहे. त्यामुळे एक नाही, दोन नाही, आता 3 तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे. POK ताब्यात घ्यावा अशी मागणी सगळीकडनं होते. ह्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे. पण शेवटी तो पंतप्रधान आणि या गृहमंत्र्यांचा विषय आहे, त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही विचार करतच असतील. संधी वाटते तुम्हाला POK घेण्याची? बिलकुल संधी आहे. लाहोर इस्लामाबादपर्यंत आपण ड्रोन हल्ले केलेले आहेत. आपण म्हणजे थेट पाकिस्तानाच्या मध्यवर्ती भागापर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्यांचं 250 किलोमीटरची फक्त लांबी आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो. महिलांच्या सिंदुरावर हात टाकलेल्यांवर उत्तर दिलेलं आहे महिला भगिनींनी सिंदूर ऑपरेशन राबवून. सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे. त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत, हे या सरकारने सिद्ध केलं आहे.